मंडळी नमस्कार. अण्णांचा शेतमाला अण्णा पानसरे फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत. मंडळी आज जरा थोडे जे उंच झाडं झालेली आहेत ना, आंब्याची वाकायला लागलेत, त्यांच्यासाठी थोडे निरगुटीच्या फोकाट्या आणल्यात काढून, मग त्यांना थोडा आधार द्यावा. त्याच्यात पण आंब्याची जी ड्रीपची पाईपलाईन होती ती काल फुटली माझ्याकडून. मग तिला एक सारखी बसवली मस्तपैकी. बघू आता मोटर 8 वाजता चालू झाली ना, माहीत पडेल. हे बघा अशा काठ्या काढून आणल्यात. आई सकाळीच येऊन बसते वावरामध्ये, कारण आंब्याच्या झाडांच्या कडेला आहे ना थोडं गवत काँग्रेस वाढलेलं आहे, ते काढून घेतो आम्ही. हे बघा अशी झाडं वाकलीत. त्यांचं काय झालं आहे, वरून आहे ना त्यांना खूप फांद्या फुटल्यात आणि ते वजन झालं त्यांना. हे बघा आता काल आईने जवळजवळ 3 लाईन क्लिअर केल्यात गवताच्या सर्व. आता 4थ्या लाईनीला बसली बघा. तर दररोज दोन सकाळी संध्याकाळी 2 लाईन आहे ना क्लिअर करावं लागते. नाही बघा, नांगरल्यामुळं मधलं क्लिअर झालं, साईडचे आहेत ना आंब्याच्या साईडची गवतं ती आता हाताने काढावं लागते. जांभळीमध्ये पण खूप गवत झाले. गवत काढून आहे ना मग हरभऱ्याचा थोडा भुस्सा पडलेला आहे, प्रत्येक खोडाच्या भोवताली हरभऱ्याचा भुस्सा टाकूया थोडा. बघितलं, ही पण लाईन क्लिअर केली आईने. बघा हे ना. तर मंडळी नमस्कार. 10 वाजता मीटिंग आहे बिरोबाच्या मंदिरामध्ये. थोडं प्रशिक्षण द्यायला पण आलेले आहेत लोक. झाडांची छाटणी कशी करायची, त्यांची साहित्य पण घेऊन आलेले आहेत ते लोक. हो, साहेब लोकांनी सांगितले 10 वाजता मीटिंग आहे, मीटिंगला या. भैरवनाथ मंदिर आमच्या जमिनीच्या बाजूलाच. तिथे गेल्यावर एक छोटासा व्हिडिओ बनवूया आपण. तर मंडळी नमस्कार. जय जय राम कृष्ण हरी.